कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी 94 कामन वसई या संघाचा हा गोलंदाज. पहिले षटक प्रकाश. प्रकाश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी एंड कडून चिन्मय डावाची सुरुवात करते. डावकर फंडच आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील त्याने चांगली फंदाजी केली होती. पहिला चेंडू यावेळी सरळ बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न केले. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येईल चेंडूवर. पहिल्या चेंडूवर पहिली धाव आणि धावांचं खातं मात्र इथे उघड गेलं सागाव या संघाचं. दोन वाजून 20 मिनिटं झालेली आहेत. अजूनही यानंतर आणखीन एक अंतिम सामना तुम्हाला पाहायला मिळेल, ज्या सामन्याच्या माध्यमातून खरं तर एक संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल होईल. काल देवरुंग संघ हा उपांत्य फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. तर वळीच्या आपण मैदानाकडे यावी पंचांच्या उजवीकडून. या दरम्यान कार्पेटसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे आपण पाहतो क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि तोपर्यंत मात्र एक धावेचा आणखी योगदान. दोन धावा धावफलकावर सागाव. चिन्मय आणि सूरज ही जोडी मैदानामध्ये. दरम्यान अतिशय मोठा फटका लॉफ्टेड शॉट, परंतु इथे आपण पाहतो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि फलंदाज मात्र या ठिकाणी मैदानातून बाहेर जाईल. चिन्मयची खेळी मात्र इथे समाप्त होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करता चेंडूला पूल केला होता आणि इथे क्षेत्ररक्षकाने अचूक त्याला टिपला आणि अशाप्रकारे पहिला धक्का सागाव संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल रोहित भोईर. 30 धावा काढला होता ना मागच्या सामन्यामध्ये. येस, चांगलं योगदान दिलं होतं. हां येस बरोबर. वळीया पुढच्या चेंडू गे इथे मात्र मोठा फटका चेंडूला भिरकावून दिलाय. इथे या ठिकाणी डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग मधून आलेला एक सुंदर फटका येतोय 6 धावा. बॅनरचं निश्चित योगदान इथे पाहायला मिळालं. बॅनरच्या टप्पा या ठिकाणी चेंडूचा 6 धावांचं योगदान इथे मिळालं. रोहित भोईरच्या बॅटमधून 6 धावा. संघाची धावसंख्या वाढेल. धावफलकात धावा येऊन पोहोचल्या त्या 8. एक फलंदाज गमावलाय. चेंडू द्यायचा आहे. आठ पहिले षटक मार्गस्थ मैदानामध्ये असताना खरंच पाहिजे. तर या ठिकाणी मागच्या चेंडू आपण इथे पाहिलात. नाही झालं झाली सर. षटक समाप्त झाले. तर पहिल्या षटकाची सांगता झाली
आणि पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर सागाव संघाने एक गडी बाद 8 धावा धावलकर इथे नोंदवल्यात. षटक जर आपण पाहिलं तर या ठिकाणी प्रकाशचं एक चांगले षटक म्हणता येईल, ज्याने एक विकेट देखील प्राप्त केलं. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. या ठिकाणी पाहिलं तर आज टी व्ही प्रक्षेपण देखील पाहायला मिळाले. XXX नेटवर्क भिवंडीच्या माध्यमातून चॅनल 612मध्ये आपण पाहतात तर टी व्हीच्या माध्यमातून ही स्पर्धा आज तुम्हाला पाहायला मिळाली. या विभागातल्या लोकांच्या माध्यमातून हे खूप चांगले योगदान या स्पर्धेचं. तर जाऊया आपण मैदानाकडे. नवीन षटक गोलंदाज मनीष येतोय. 8 धावा धावलकार आहेत. एका बाजूला वसई विभागातला संघ आहे, दुसऱ्या बाजूला डोंबोली परिसरातला संघ सागाव. फुलटॉस अतिशय सुंदर फटका बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडूला फेकून दिला. आला एक सुंदर षटकार, 6 धावा. तिसऱ्या पंचांची मागणी इथे करण्यात आलेली आहे. पंचांचा रिव्ह्यू आहे आणि हा चेंडू आपण पाहतात या ठिकाणी. फेअर डिलिव्हरी. यस, नक्कीच फेअर आहे, फेअर डिलिव्हरी आहे. अतिशय जबरदस्त हा स्ट्रोक पाहायला मिळाला. आज नक्कीच भरपूर लेट शेड्यूल सुरू आहे. काका मात्र देखील अगदी पहिल्या मॅचपासून एन्जॉय करताना या स्पर्धेला. काका कसा अनुभव राहिला या स्पर्धेमध्ये? नक्कीच चांगला अनुभव, याबद्दल निश्चित बोलेन. दरम्यान बॅकफुटवर गेले, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे वायडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, 1 धावेचे योगदान. खरं तर संदेश दादा पाटील या तुमचं सूत्रसंचलन खूप पाहायला मिळालं. चांगलं सूत्रसंचलन. याच्यामध्ये 24 वर्षाचा अनुभव आहे या क्रिकेटच्या माध्यमातून आणि महाराष्ट्रभरचं समालोचन करताना आयोजकांचं मी निश्चित कौतुक करेन की त्याने अगदी छोट्या गडीचे लक्ष दिले. आणि दरम्यान या ठिकाणी वायडिशला मिडविकेटमधून मात्र पुन्हा एकदा एक मोठा प्रहार, षटकार, 6 धावा. नक्कीच हा चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. धावा बनतायत, रात्र झाली मात्र स्वप्न घेऊन आलेले खेळाडू जे आहेत नक्कीच इथे चमकताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकामध्ये देखील अटॅक सुरू ठेवलेला आहे. सागाव ज्या संघाने मागच्या मॅचमध्ये चांगला धावांचा पाठलाग केला होता आणि तो सामना त्यांनी जिंकला होता. आता समोरचा संघ देखील एक खूप बलाढ्य संघ आहे. टीम 94 कॉमन संघ एका बाजूला आहे. हे देखील विसरून चालणार नाही आहे काका मात्रे. म्हणजे टार्गेट चांगला सेट करणं फार महत्त्वाचं आहे. नक्कीच, आणि तेच निश्चित धोरण निश्चित करून सागाव संघ उतरला आणि त्यांनी तब्बल आतापर्यंत 1 गडी बाद 21 धावा धापलकर नोंदवल्या. हे योगदान इथे पाहायला मिळते. 21 धावा धापलकर आहेत. षटक क्रमांक 2 सुरू आहे. त्यामुळे निश्चित जर आपण पाहिलं तर मागच्या सामन्यामध्ये देखील या ठिकाणी मागाशी सागाव संघाचा आपण विचार केला 5 षटकांच्या सामन्यामध्ये त्यांनी तब्बल 64 धावांचा पाठलाग इथे केला होता आणि सहज अगदी सामना जिंकला होता. पुढचा चेंडू इथे मात्र त्या हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे चेंडूवर. इथे मात्र कोणती चूक करत नाही. झेल इथे घेतला गेला आणि दुसरा फलंदाज मैदानातून या ठिकाणी परतला. फलंदाज बाद होतोय तो रोहित भोईर, ज्याने 2 षटकांच्या माध्यमातून तब्बल 12 धावांचं योगदान दिलं होतं. पहिला फलंदाज चिन्मय बाद झाला, 1 धावेचं योगदान दिलं. तर दुसरीकडे सूरज भोईर ज्याने 1 षटकांच्या मध्ये आतापर्यंत 8 धावांचं योगदान नाबाद खेळतोय आणि गोलंदाज मनीषला मिळाले हे यश. नक्कीच चांगला कमबॅक म्हणू शकतो आपण मनीष. कारण की मनीषने ऑलरेडी 3 चेंडूमध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या. कुठे ना कुठे दबाव देखील आला होता त्याच्यावर आणि त्याच्यामध्ये आता मिळालेला विकेट त्याला म्हणतात कमबॅक. नक्कीच कमबॅक या ठिकाणी केलंय आणि चांगलं निश्चित योगदान तुम्हाला इथे पाहायला मिळालं. घड्याच्या वेळेकडे आपण लक्ष टाकलं 2:30 वाटलीत. पण आपण या ठिकाणी पाहताय या आपण पाहू शकता आपण स्वर्गीय श्यामनाईक गॅलरीमध्ये आता स्पर्धेचे आयोजक सन्माननीय श्री गजेंद्र गुळवी साहेब यांना आपण पाहताय. त्यांच्यासोबत अजय पाटील आणि सोबतच आमचे भावी नगरसेवक तन्मय मालवकर तिथे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. व्यासपीठावरून नक्कीच आपण सर्वांचा मानसन्मान करताना बघितलं. मात्र आज स्वतः समोरच्या स्टँडमधून या स्पर्धेला ते स्वतः एन्जॉय करत आहेत. कारण की बोलणं आणि करणं फार कठीण आहे सर.
गेल्या स्पर्धेमध्ये दोन कोणत्याच गोष्टीची कमी ठेवली नाहीये. नक्कीच नक्कीच गेल्या दोन रजनीमध्ये मी पाहायला मिळाले. सन्माननीय आमच्या आयोजकांचं खूप चांगलं कौतुक मी निश्चित करेन. दरम्यान या ठिकाणी मात्र मिसफिल्ड होतोय. यष्टीरक्षक आणि शॉर्ट थर्डमनच्या मधून चेंडू सीमापार जाईल आणि आला एक सुंदर फटका चौकार. खरं तर आपण पाहिलं तर संदेशजी की फार कमी आयोजक या स्पर्धेच्या माध्यमातून मी महाराष्ट्रामध्ये समालोचकांना पाहायला मिळालं की ते येतात, पाहुण्यांचा सत्कार करतात आणि साधारणतः नाईट रजनीचा जर विचार केला तर साधारणतः 11-11:30 पर्यंत आयोजक आपल्या घराकडे निघून जातात. बाकीचे त्यांचे सहकारी काम करतात. पण इथे जर आपण पाहिलं तर आमचे आयोजक गजेंद्रजी गुळवी साहेब यांचं मात्र मी निश्चित कौतुक करेन की अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ते थांबले. दरम्यान आता जर चेंडू मात्र पाहिला तर या ठिकाणी चेंडूला ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला आहे. एक धाव इथे धावलकर इथे मिळेल. संघाची धावसंख्या एकने पुढे सरकेल. एकूण धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ इथे पाहायला मिळाले. धावा धावलकर येऊन पोहोचल्या त्या 26. नक्कीच आपण उल्लेख केला आयोजकांचं मी देखील नेहमी 2007 पासून मी देखील समालोचक करत आहे या परिसरामध्ये. अनुभव भरपूर चांगला राहिला आहे. मात्र गजेंद्र गुलवी भाऊंचा जो प्रेम आहे ना, तो नुसतं प्रेम नाही तर ते करून दाखवतात. प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून ट्रॉफीज, मग प्राईज असो किंवा लाईट टेलिकास्ट असो, स्पॉन्सर करत असत नेहमी. आणि आता स्वतःच्या स्पर्धेमध्ये सर्वच गोष्टींची इथे तुम्हाला पाहायला मिळते. मग फ्लड लाईट अतिशय सुंदर असा हा दुधनीय प्रकाश जो आहे तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि प्रत्येक कर्णधाराने या स्पर्धेचं कौतुक केलेलं आहे, हे फार महत्त्वाचं आहे. काही ठिकाणी लाईट देखील आपण कमी बघितली आणि साऊंड सिस्टमचा देखील प्रॉब्लेम होताना बघितला आहे. सर्वप्रथम टेक्निकल टीम प्रिन्स मूव्हीज त्यांची जर्नी इथूनच सुरुवात झाली होती. 2011ला आर के ट्रॉफीपासून त्याने पहिली स्पर्धा जी आहे भिवंडीची यूट्यूबच्या माध्यमातून दाखवली. भिवंडीच्या खेळाडूंना दाखवलं आणि आज ते मागे वळून बघत नाही आहेत. एक चांगली त्यांची परंपरा त्यांनी टिकवून ठेवलेली आहे. आणि अनेक जे कॅमेरामॅन आहेत, जे भिवंडीचे जे लोकल कॅमेरामॅन होते, त्यांना सर्वांना एकत्र केला त्याने आणि एक चांगली टीम वर्क त्याने आतापर्यंत केलेली आहे. नक्कीच नक्कीच. कारण आपण जसं वळूया मैदानाकडे, या दरम्यान बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र फटक्यामध्ये ताकद नव्हती. चेंडू जाईल शॉर्ट मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. एक धावीचे योगदान इथे मिळेल. खरं तर आयोजकांचा हा पहिला प्रयत्न आहे आणि पहिला प्रयत्न आपण पाहिला तर जसं साऊंड सिस्टीम आहे, त्याचबरोबर प्रकाश योजना, जसं म्हटलं प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत आणि काल त्यांचा स्वतःचा अर्थातच या ठिकाणी आपण पाहिलं बर्थडे वाढदिवस साजरा केला गेला आणि काय प्रेम होतं त्यांच्यावर या इथल्या विभागातले लोकांचं आणि त्यांनी कौतुक केलं. अगदी रात्री 1:30-2 वाजेपर्यंत त्यांच्यावर कौतुक सतत होत होतं. हे विशेष आहे. नक्कीच 150 ते 200 केक काल इथे आपण मागे बघितले. आपल्या एवढे केक इथे या व्यासपीठावर आणि एक 7 kgचा केक जो आयोजकांचे जे आयोजक आहेत, जे आमचे त्रिमूर्ती एंटरप्राइजेस जो आहे त्यांच्या माध्यमातून 7 kg 7 किलोचा केक देखील आपण व्यासपीठावर बघितला काल. नक्कीच चांगली निश्चित या ठिकाणी संयोजन नियोजन निश्चित म्हणता येईल. दरम्यान या ठिकाणी मैदानाकडे एक धावीचं योगदान इथे मिळेल. सिराज गोलंदाज आहे आणि एक धावीचं योगदान इथे मिळते ते फलंदाज रितेश भोईरला. संघाची धावसंख्या धावफलकावर येऊन पोहोचली ती 29 2 गडी बाद 29 धावा. षटक क्रमांक 30 मार्गस्थ मैदानामध्ये असताना यावी मात्र चेंडूला हवेतून भिरकावलाय. लॉफ्टेड शॉट पण क्षेत्ररक्षक आपण पाहतोय इथे मात्र एक सुरेख झेल इथे घेतला गेला आणि फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागलं. नक्कीच चांगली गोलंदाजी आपण म्हणू शकता टीम 94 कामन या संघाची. अतिशय जबरदस्त कामगिरी राहिली दोन्ही संघांची. धावा बनत आहेत देखील आणि विकेट देखील जात आहेत. म्हणजेच काका मात्रे जर 40+ धावा आल्या ना तर एक टफ फाईट होऊ शकतो हा सामना. हे आपण पाहू शकता. पुन्हा एकदा गजेंद्र गुलवी साहेबांना दाखवला जात आहे. जो मॅजिक बॉक्स जो आहे तो आज या आपल्या दुनियामध्ये जे व्यक्ती नाही आहेत त्यांच्या सर्वच बॅनर्सला दाखवले जात आहे प्रिन्स मूव्हीज यांच्या माध्यमातून. त्यांची यादगार, त्यांची आठवण, त्यांच्या आठवणीला उजाला देण्याचं काम या स्पर्धेचे आयोजक गजेंद्र भाऊ यांनी केलेलं आहे. आणि जी बाईक आहे मालिकावीर, जी आम्हाला गिरीश शेठ मात्रे गुंदोली गावचे ज्याने पहिला KPL नाईटमध्ये आणला होता, तो म्हणजेच काल्हेरच्या ऐतिहासिक मैदानावर त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. श्रीकृष्ण फाउंडेशनचे जे विद्यमान अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून ही बाईक देण्यात आलेली आहे. निश्चित बायकरमॅन कोण ठरेल याचं उत्तर आपल्याला 11 तारखेला या ठिकाणी मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मैदानाकडे आपण वळूया. नवीन फलंदाज मैदानामध्ये
संघाची धावसंख्या धावफलकावर 29 आलीत. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय या ठिकाणी अवधूत म्हात्रे. पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने बॅकफुटवर गेले, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मध्ये जमिनीला सरपडे चेंडू गेला वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. मिड विकेटचा सिद्धेक चेंडूर येतोय तो पण 1 धाव आणखी योगदान इथे मिळेल. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे मैदानामध्ये. एका बाजूला प्रकाशनी गोलंदाजी केली, 8 धावा दिल्या होत्या. त्यानंतर मनीषचं षटक थोडंसं मागडं ठरलं, 18 धावा त्यांनी खर्च केल्या. मात्र सिराजने आत्तापर्यंत एक नियंत्रित गोलंदाजी केली, त्यांनी तब्बल आत्तापर्यंत 4 धावा या ठिकाणी दिल्यात. दरम्यान इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, डीप स्क्वेअर लीग क्षेत्रामध्ये जाळं विणलं गेलं आणि इथे अर्थात क्षेत्राच्या हातामध्ये विकेट इथे प्राप्त केली गेली. आणखीन विकेट मैदानातून आपल्याला पाहायला मिळाली आणि अशा प्रकारे सागाव संघाचा आणखीन एक फलंदाज या ठिकाणी मैदान परततोय. तब्बल 4 फलंदाज गमावलेत आणि धावा धापलकर आल्यात त्या 4 गडी 32. हे आपण पाहतोय सर्व बॅनर्स व्यवस्थित आहेत की नाही हे देखील पाहणं फार महत्त्वाचं आहे, ते देखील बघितलं जात आहे. आणि गेटावर थोड्या वेळा आपण पूर्वी बघितलं जे चेंडू आणण्याकरिता जे मुलं आहेत त्यांना आपण 7 सेवक बॉल बॉईज असं आवाज देतो, व्हॉलेंटियर्स मेन, त्यांना देखील त्यांनी विचारलं काही प्रॉब्लेम आहे की नाही. ते नक्कीच त्यांच्या देखील गोष्टीकडे लक्ष दिलं त्याने आणि थेट आता आपल्या VIP डाईजवर येत आहेत गजेंद्र गुलबी साहेब. नक्कीच मग अशी जेवणाच्या वेळी देखील मी त्यांचे निश्चित योगदान पाहायला मिळालं. अगदी प्रत्येकाची ते विचारपूस करत होते. छोटे छोटे मुलांना देखील ते विचारत होते की तुम्हाला काय कमी जास्त या ठिकाणी होते का. हे योगदान खरं तर आयोजकांचे असे फार कमी आयोजक मी या स्पर्धांच्या मधून पाहिलं, हे योगदान आहे. नक्कीच जेवणामध्ये देखील आतापर्यंत कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही आलेला आहे. घरचं जेवण सर्वांना दिलं जात आहे या स्पर्धेमध्ये, म्हणजे सर्वांच्या तब्येतीकडे देखील त्यांचं लक्ष आहे. पाणी देखील बिस्लरीचं वॉटर जो आहे सगळ्यांना दिलं जात आहे. नक्कीच. तर वळी आपण मैदानाकडे. या ठिकाणी शेवटचं षटक अतुल गोलंदाज आहे. त्याचं पहिलं सत्र या ठिकाणी आपण पाहतात. धावा करत 4 गडी 32 आले त्यात सागाव संघाच्या. एका बाजूला वसईचा संघ दरम्यान सरळ बॅटने खेळला आहे, ड्राईव्ह केला आहे. इथे मात्र आपण पाहतात जी सुनीलजी गावस्कर आणि सचिनजी तेंडुलकरांची आठवण जी आपण पाहायला मिळते की सरळ बॅट स्ट्रेट ड्राईव्ह, ज्याने मुंबईमध्ये मैदानं फार छोटी असतात आणि त्यामुळे समोरच्या बिल्डिंगच्या काचांचा विचार करायला लागतो. त्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्ही खेळताना प्रथम सुरुवातीला ह्याच प्रकारचे फटके खेळायचो. नक्कीच सेफ फटका देखील होता क्रिकेटमधील. ड्राईव्ह केला होता, लॉंग ऑफ फिल्डर देखील होता. दरम्यान मैदानाकडे यावे मात्र ॲक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू इथं टप्पा पडल्यानंतर आपण पाहायला मिळाला. यष्टीच्या हातामध्ये विसावतोय निदान शकता. येणारे 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. धावा थोड्याशा वाढल्या पाहिजेत. 4 गडी बाद 31 धावा धावपल करायची, कारण कोणताही सामना साधारणतः 45-50च्या दरात गेलं तर निश्चितच चुरस वाढते दुसऱ्या सत्रामध्ये. नक्कीच हा सामना देखील रंगतदार नक्कीच होईलच. धावा झालेल्या आहेत, अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून 2 मोठे फटके आले तर एक टार्गेट सेट होऊ शकतो. नक्कीच. दरम्यान वळूया मैदानाकडे. यावेळी मात्र सुंदर गोलंदाजी तुम्हाला पाहिलं तर डावखरी गोलंदाजी आपण पाहिलं. टप्पा पडल्यानंतर सरळ बाहेर काढला जातोय आणि फलंदाजाला कोणती संधी देत नाही. बोटांची अर्थात जादुई गोलंदाज याला म्हणलं होतं. लेट कटर ज्या आपण पाहायला मिळतात तो या ठिकाणी हा गोलंदाज टाकण्याचा प्रयत्न करतो. गोलंदाज आहे अतुल, वसई विभागातला हा खेळाडू. आता मात्र चेंडू खराब, नो बॉल. आपण कौतुक केलं गोलंदाजाचं, पण त्या ठिकाणी कौतुक थोडंसं या ठिकाणी आपण पाहिलं. चेंडू नो बॉलच्या माध्यमातून इथे फेकलं गेलं आणि आणखी 10 धावेचं योगदान. आप कह सकते कमेंटर्स काम कर चुके यहाँ पर, कारण की कौतुक फार केलं आपण गोलंदाजाचं आणि लेंथ लाईन लगेच भटकलं गोलंदाज आणि त्याचा आता बेनिफिट इथे सागाव संघाला मिळालाय. इथून मोठा स्ट्रोक घेऊ शकतो. फ्री डे. वळीया मैदानाकडे पुढचा चेंडू. या ठिकाणी हा चेंडू मात्र आपण पाहतात हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला होता. फटक्यामध्ये ताकद नव्हती. इथे क्षेत्ररक्षक डीप पॉईंटवरून येतोय. इथे अर्थात मिड ऑफ क्षेत्रामध्ये 1 धावेचं योगदान इथे पुन्हा मिळालं. 32 धावा धापलका, 33 धावा धापलकावर 4 गडी बाद 33 धावा धापलका इथे आल्यात. काही चेंडू बाकी. नक्कीच मोठा स्ट्रोक तर पाहायला मिळाला नाही, मात्र धाव एक पाहायला मिळाली इथे. यावी मधल्या दिशेने आतमध्ये येणारा चेंडू इथे आपण पाहिलं. चेंडू मिड विकेटला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल तो पण 1 धाव इथे आणखी धापलका. चांगली गोलंदाज अतुलची आपल्याला पाहायला मिळाली, कारण हा डावखरं गोलंदाज आहे आणि आपण पाहतात पंचांच्या अर्थातच डावीकडून गोलंदाजी करतो डाव्या हाताने. आणि अशा वेळी जेव्हा गोलंदाजी करतो तेव्हा उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांना निश्चित तारेवरची कसरत करते आणि तारेची कसरत या ठिकाणी सागाव संघ करत असताना
रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र बॅट चेंडूचा कोणताही संपर्क नाही आणि यावेळी मात्र फलंदाज धावचीची संधी फलंदाज धावचीत होईल आणि अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त होतं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर सागाव संघाने तब्बल धावलकर जमल्या त्या 4 गडी बाद 34 आणि 35 धावांचं लक्ष या ठिकाणी आपण पाहायला मिळेल ते अर्थातच 94 कामन वसई या संघाला. तर हे लक्ष कसं पार करणार कारण या षटकाचं गोलंदाजी पृथक्करण आपण जर पाहिलं अतुलने अतिशय चांगली गोलंदाजी केली त्याने फक्त 4 धावा खर्च केल्या. एक फलंदाज अर्थात धावचीतच्या रूपाने बाद करण्यात यश ठरलं. सन्माननीय आपण पाहतोय हिरामन गुलवी साहेबांना दाखवला जात आहे. त्याचबरोबर हर्षल गुलवी. आज हर्षलची पुन्हा एकदा एंट्री झाली आहे कारण की याच्या अगोदर देखील तो आला होता आणि आता देखील त्याला आपण पाहतोय या VIP टाईजवरून कारण की हा घरचा हा शो आहे. लहानपणाची आता आठवण TV मॉनिटर दाखवली जात आहे प्रिन्स मूव्हीज यांच्या माध्यमातून. चांदोबा आकाशामध्ये हे नक्कीच तुम्हाला पाहायला मिळत आहे. आमचे कॅमेरामॅन भावेश बारसी कॅमेरामॅन काका मात्र तुम्ही फारसे कॅमेरा ऑपरेटर करणारे बघितले असतील मात्र भिवंडीचा एक मात्र असा हा ऑपरेटर आहे ज्याला प्रत्येक कॉमेंटेटर जो आहे बाहेरचा असो मग भिवंडीचा असो त्याला ओळखतो कारण की या कॅमेरामॅनने सर्वांचीच मनं जिंकलेली आहेत. नशीब काका मात्रे समोर आता बिल्डिंग तयार झाली आहे. तुम्ही मदनमोहन नाईक साहेबांच्या स्पर्धेमध्ये आले होते तेव्हा समोरच डिंडेश्वर मंदिर तुम्हाला पाहायला मिळाला होता. चला फिल्डिंग लावायचं आणि फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचं आहे त्याचा देखील उल्लेख होणं फार महत्त्वाचं आहे. आपण बघितलं डिंडेश्वर मंदिर नेहमी जिथे महाशिवरात्रीला प्रचंड गर्दी होत असते ती देखील दाखवण्यात आला होता. चला आपण मॅच ऑन करायचे बॅटर पाठवून द्यायचे आणि ती स्पर्धा त्याच काळामध्ये आपण पाहायला मिळते. महाशिवरात्रीच्या दिवसामध्ये खूप मोठी यात्रा तिथे पाहायला मिळाली होती. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि उद्याचा शेड्यूल जो आहे थोडा कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्यायचं आहे. कल्पेश पाटील या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं आहे. उद्याचा शेड्यूल आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. हे आपण पाहू शकता उद्याचा शेड्यूल टाकण्यात आलेला आहे प्रिन्स मूव्हीज यांच्या माध्यमातून. उद्या ठीक ताडाली टीम संघाला लवकरच रिपोर्ट करायचं आहे कारण की उद्या 10 वाजता शेड्यूल स्टार्ट होणार आहे. त्यानंतर ठाकूरपाडा टीम संघ देखील आपण देखील बिलेवर पोचायचं आहे. मायरा 11 भातवाड त्यानंतर चरणीपाडा आणि हर्षित 11 योगेश गुळवी फॅम टीम उद्या पाहायला मिळेल. आणि उद्याच्या दिवसामध्ये या स्पर्धेचे आयोजक त्रिमूर्ती एंटरप्राइजेस देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. भिवंडी इमर्जिन यांच्या माध्यमातून ह्या संघांना आपण इन ॲक्शनमध्ये बघणार आहोत. त्यानंतर ग्रामीणच्या मॅचेस जबरदस्त मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचं लॉट थोडंसं करेक्शन करण्यात आलेलं आहे. प्रिन्स मूव्हीज थँक्यू सो मच कारण की लॉटमध्ये थोडंसं चेंजेस बदल जो आहे करण्यात आलेला आहे. चला बॅटर आलेले आहेत. सामन्याला सुरुवात विशाल पाटील यांच्यासोबत आपण नक्कीच जुळणार आहोत. थोडंसं ब्रेक विशाल पाटील यांना आपण आमंत्रित करूया. संदेशजी पाटील यांच्यासोबत या ठिकाणी अर्थात पुन्हा एकदा समालोचन ऐकायला मिळेल. धन्यवाद. हमारे साथ जुड़ते हुए हमारे कमेंटर्स विशाल पाटिल फ्रॉम सरौली सभी का हार्दिक स्वागत है. 35 रनों का टारगेट यहाँ पर टीम 94 कामन के अगेंस्ट यहाँ पर रखा है. बेहतरीन गेंदबाजी की थी कामन टीम ने और साथ ही साथ अब गेंदबाजी करने के लिए बिल्कुल टीम तैयार होती भी. सागाव टीम बल्लेबाजी के लिए दोनों बल्लेबाज आ चुके. हार्दिक स्वागत है आपका कमेंट्री बॉक्स में विशाल. थँक्यू सो मच. आपण माझ्या दिशेने जाऊया. पगलास बॉल ऑन साइडला पॉवरफुल स्ट्रोक फ्रंट फुटवरनं पुल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल षटकार. शुरुआत हो चुकी है. पहली गेंद बाउंड्री लाइन के बाहर भेज दिए बल्लेबाज ने. क्या शुरुआत है. जैसी गेंद थी वैसा ये स्ट्रोक भी काफी खूबसूरत स्ट्रोक और 6 रन मिलते हुए. लाजवाब फटका. कारण अगदी येता क्षणी अगदी पगला चेंडू फेस करत होते. कोणत्याही प्रकारे दबाव आणि दडपण नाही आहे. पगला चेंडूवरती हा षटकार इथे येतोय बॅटर राहिलचा बॅटमधनं. राहिल ऑन फायर नाउ. 6 रन से खाता खुलता हुआ टीम 94 कामन. हालांकि टारगेट काफ़ी आसान है लेकिन ये मुकाबला काफ़ी बड़ा मुकाबला है. गेंदबाजी अच्छी है.
सागाव टीम कल्याण डोंबोली इस क्षेत्र से ये टीम आई है। काफी खूबसूरत क्रिकेट खेला है उन्होंने भी। येस एक्झॅक्टली, भरपूर चांगला खेळ त्यांनी केला. नेक्स्ट बॉल आणखीन एक हॅमर्ड लॉंग ऑफ, ला फिल्डर आहे उपस्थित आणि एक सिंगल इथे घेतली जाईल. धावफलक पुढे जातो. स्कोर कार्ड आता ठीक जाऊन पोहोचला 7 धावा धावफलकावरती. काफी मजबूत कड़ी के बल्लेबाज है राहिल, 2 स्ट्रोक काफी अच्छे खेले उन्होंने। येस भरपूर 2 चांगले फटके त्यांचा बॅटमधनं आले. धावफलक 7 वरती. 7 ऑन द बोर्ड. फिल्डिंग मध्ये आता काही चेंजेस इथे केले जातात. फिल्डिंग मध्ये आता काहीशे चेंजेस केले जातात बघा. 35 डिफेंड करायचं आहे. सुरुवात थोडी कमकुवत आहे संदेशजी, बट मी म्हणेन की अजून देखील सामना भरपूर बाकी आहे. एखादी विकेट जर आली तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. यस, आपने सही कहा, विकेट काफी इंपॉर्टेंट इस मैच में। 7 रन तो बने हैं। फिर से एक बार लंबा स्ट्रोक लेने की कोशिश, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे और ये कैच पकड़ते हुए गेंदबाज, सुपर कैच, कमबैक करते हुए गेंदबाज वेदांत। येस, मी विकेटचा जस्ट उल्लेख केला आणि विकेट इथे मिळत आहे. पहिला धक्का इथे लागला. बॅटर बाद झालेत. अतुल, मोठा फटका खेळायचा होता. लिडिंग एज बॉल हवेमध्ये आणि स्वतः बॉलरने ही कॅच पकडली. बॉलर वेदांत आपल्याला फर्स्ट ओव्हरमध्ये पाहायला मिळतात. नए बल्लेबाज नंबर 3 पर मैदान के अंदर आते हुए, आउट होने से पहले अतुल ने रन नहीं बनाए अपने टीम के लिए। काफी निराश होंगे अपने बल्लेबाजी पर। कहीं ना कहीं शुरुआत अच्छी हुई थी, स्ट्राइक भी मिली थी अतुल को, लेकिन रुकना जरूरी था वहां पर। येस, अगदी बरोबर उल्लेख केला तुम्ही की खेळपट्टीवरती थांबणं देखील आवश्यक आहे. आणि पहिला धक्का लागला, बट ज्याप्रमाणे सुरुवात इथे केली, जो इंटेंट राहिलने ते दाखवलं. आणि अमान दरम्यान येतात आता क्रमांक 3 वरती. ना अमानने देखील याआधी साहिलची फार इम्प्रेसिव्ह बॅटिंग केली होती बघा. फक्त त्याने मला आठवतं की 11 ते 12 समथिंग रन्स बनवला होता, बट प्रॉपर लिमिट ऑफ द बॅट स्ट्रोक्स, योग्य शॉट सिलेक्शन त्याचा आपण पाहिला होता. स्क्वेअर कट, बॅकवर्ड पॉइंटला बॉल फील्ड केला जातो, मिळेल फक्त एक सिंगल. ऑफ स्टंप के करीब गेंद थी और गैप भी था, लेकिन अब फील्डर काफी दूर से उस गेंद के ऊपर, और अच्छी फील्डिंग भी थी वहां पर। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन 1 विकेट के नुकसान पर पहले ओवर का खेल जारी है। वेदांत गेंदबाजी कर रहे हैं, अच्छी गेंदबाजी, अच्छी यहाँ पर 1 विकेट भी हासिल किया उन्होंने। यस, 1 विकेट मिळाला, बट हा फटकाला जवाब राहिल. मी म्हटलंच होतं की ज्याप्रमाणे तो बॅटिंग करतोय मोठे फटके येऊ शकतात. आणि यस, मोठा फटका, षटकार. ऐसा लग रहा है कि ये शॉर्टकट से जाना चाहते हैं बल्लेबाज। जिस तरह ये शुरुआत की उन्होंने, 2 सिक्सर अब तक जड़े अपने टीम के लिए, खूबसूरत बल्लेबाजी की अब तक। शॉर्टकट नव्हे तर एअरवे त्यांनी पकडला, कारण हवाई मार्गे आता ते प्रवास करतात. 2 चांगले फटके आले. धावफलक आता 14 वरती. और काफी लंबे से टीम आई है तो फिर अच्छा स्ट्रोक खेलना जरूरी भी है। आने वाले बल्लेबाजी में काफी लंबी बल्लेबाजी है। सिराज का भी आना है, लेकिन राहिल अब तक 3 गेंदों में 13 रन बनाए अपने टीम के लिए। येस, भरपूर लांबचा प्रवास त्यांनी केला आणि लांबचा नव्हे तर मला वाटतं खारबावरनं शॉर्टकट आहे. मे बी लास्ट टाइम आम्ही गेलो तो 45 मिनिट्समधनं पोहोचलो होतो इथनं वसी नाक्यावरती. आणखीन एक येईल का? बॉल हव्यामध्ये, फिल्डर आहेत, बट जाईल बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. राहिल बाटमधनं हा 3रा षटकार. क्या बल्लेबाजी हो रही है, मूड बना रहे आप। जिस तरह कमेंट्री बॉक्स में कड़क चाय और साथ ही साथ राहिल की ये कड़क बल्लेबाजी। नहीं संदेश जी, चाय तो ठंडी हो गई, लेकिन बैटिंग गर्म. 3 बड़े प्रहार देखने को मिले इस पहले ओवर में. स्कोर कार्ड अभी जा पहुंचा 20 पर और जीतने के लिए अभी आवश्यकता रहेगी 15 रनों की. सिर्फ 15 रन यहाँ से बनाने हैं और इक्वेशन बहुत इजी हो गया है टीम 94 कॉमन टीम के लिए. बिकॉज 35 इट्स गुड टोटल, बट कहीं ना कहीं पहले ओवर में बहुत ज़्यादा रन यहाँ पे खर्च कर दिया बॉलर वेदांत ने. अच्छी शुरुआत तो नहीं है गेंदबाज वेदांत की, लेकिन यहाँ पर कमबैक कर सकती है टीम. विकेट्स काफ़ी महत्वपूर्ण इस मैच में. अभी भी 15 रन बचाने 18 गेंदों में.
देखिए देखा जाए तो 15 रन अभी भी बाकी है, लेकिन मुझे तो कभी याद नहीं आ रहा कि ये 18 में 15 डिफेंड होते हुए हमने देखे होंगे, क्योंकि आज की डेट में जिस तरीके से टेनिस बॉल क्रिकेट खेला जाता है, हर एक बैटर अटैकिंग माइंडसेट से खेलता है, बड़े स्ट्रोक्स खेलने की कोशिश करता है, और उसी तरीके से उस पॉइंट ऑफ व्यू से सोचा जाए तो 15 डिफेंड करना ये बहुत मुश्किल लग रहा है। राउंड द विकेट, पहली गेंद हुक करना चाहते थे, लेकिन बट और बॉल का कांटेक्ट किसी तरीके से आया नहीं है। डॉट बॉल के साथ शुरुआत करते हुए इस दूसरे ओवर की बॉलर अवधूत। अब कैसे भूल सकते हैं भादवड़ बी धमाके में जिस तरह गेंदबाजी की थी जयदुर्गा बी ने, 15 रन बचाए थे 3 ओवर में, ये आप कैसे भूल सकते हो? देखिए जयदुर्गा बी की अलग बात है, लेकिन अभी भी कहना चाहूँगा कि 15 बाकी है। फिर से एक बार सफल होकर खेलने की कोशिश थी, लेकिन इस बार भी बैट और बॉल का कांटेक्ट नहीं है। डॉट बॉल यहाँ पर आता हुआ, और एक एक डॉट बॉल भी यहाँ से ना मैच में कमबैक करा के दे सकता है टीम सागांव को। अच्छी गेंदबाजी हो रही है, घूमती भी गेंदबाजी, घूमते हुए बल्लेबाज, कहीं ना कहीं फुटवर्क को अब साथ लेना होगा बल्लेबाज को, जिस तरह की बल्लेबाजी हो रही है। देखिए फुटवर्क का आपने जिक्र किया, लेकिन फुटवर्क के साथ मैं कहूँगा कि शॉट सिलेक्शन भी कहीं ना कहीं मैटर करता है, क्योंकि पिछली 2 गेंदें अगर देखा जाए, अगर फ्रंट फुट से खेलते तो बेटर रहता था। इस बार खींच के मारने की कोशिश, लेकिन बहुत ज़्यादा घूमी गेंद, और एक डॉट बॉल यहाँ पर आता हुआ। इस मर्तबा अब खड़े खड़े खेलना चाहते थे, ऑफ स्टंप के करीब गेंद थी और बाहर से खींचकर मारना चाहते थे, डॉट गेंद। और अभी ऐसा लग रहा है कि कहानी अभी बाकी है, क्योंकि 3 डॉट बॉल यहाँ पर आते हुए अगली गेंद राउंड द विकेट, और एक डॉट बॉल, स्विंग एंड मिस। क्या बात है, पिछली 4 गेंदे एक भी रन नहीं आया। इसे कहते हैं बल्लेबाजी की नींद उड़ाना, जिस तरह की गेंदबाजी हो रही है। नहीं, नींद तो उड़ी गई होगी, क्योंकि अभी गेंदे बाकी है आने वाली 14, और 14 गेंदों में आवश्यकता यहाँ से जीतने के लिए अभी भी 15 रन यहाँ से बनाने, और कंपलसरी बनाने, बिकॉज चेजिंग कंपलसरी है। अगली गेंद इस बार फ्लाइट दी थी, टेक ऑफ करने की कोशिश, स्लॉक स्वीप खेला, और गैप में स्ट्रोक, बॉल एक का टप्पा से बाउंड्री लाइन के बाहर, 4 बघा ते झालं, कारण मराठी आणि हिंदीचा कॉम्बो, आणि रात्रीचे 2:30 वाजले साहिलजी, साहजिक आहे या गोष्टी होणार आहेत। प्रयत्न चांगला होता आमचा, चौकार येतो, धावपळक या 4 धावांच्या मदतीने आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 24। बघा मित्रांनो, समजून घ्या, कारण कंटिन्यू कॉमेंट्री करून करून बघा आता वेळ देखील ज्याप्रमाणे झालेली आहे, आम्ही आमचा प्रामाणिक प्रयत्न केला हिंदी समायोजन करण्याचा। चौकार इथे येतो, धावपळक या 4 धावांच्या मदतीने, स्कोर करतात साहिलजी 24, आणि आता फक्त करायच्यात 11 धावा। नेक्स्ट बॉल पानवरती टाकला, लीडिंग एज हवेमध्ये, फील्ड राखीत आता उपस्थित, बॉल फील्ड करतात, आणि तोपर्यंत मिळेल फक्त एक सिंगल धाव, वळग या एका धावेच्या मदतीने स्कोर करतात 25 ऑन द बोर्ड, आणि येत्या 12 चेंडूवरती आता करायच्यात रन्स 10, 12 मध्ये करायच्या 10 धावा। बघा संदीपजी पाटील यांच्याकडे महारत आहे हिंदी आणि मराठी कॉम्बो करण्याची, बट ती महारत आम्हाला अजून देखील अवगत झालेली नाही आहे। आम्ही आमचे प्रामाणिक प्रयत्न इथे करत आहोत, आणि येत्या काळामध्ये नक्कीच आम्ही देखील आमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न नक्कीच करू, कारण एक्झॅक्टली पाहिलं गेलं तर कॉम्बो ही अशी गोष्ट की अवगत करणं फार अवघड राहतं, कारण कंटिन्युअसली आपण साहिलजी जेव्हा मराठी समालोचन करतो, कोणत्याही सिच्युएशनमधनं आपली जी मातृभाषा आहे मराठी शब्द आपल्या मुखामध्ये येत असतात, आणि तेव्हा सडनली क्विकली चेंजेस करून हिंदी बोलणं हे थोडं अवघडच आहे। बट आता माझ्या दिशेने आपण जाऊया, 12 मध्ये करायचं 10 धावा। बारा मध्ये करायचं 10, थर्ड ओव्हर,
पहिलाच बॉल यष्ट्यांचा वेध क्लीन बोल्ट. बघा प्रयत्न सुरू आहेत कारण अजून देखील सागाव टीमने हार मानली नाहीये. 10 धावा आणखीन शिल्लक आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत. इथनं 11. बघा ऑफ स्टंप ला अगदी ट्रिपला पाठवलं बॉलरने. सफलता इथे मिळाली. रोहित भोईर दरम्यान या थर्ड ओव्हरमध्ये आहेत. बट मिस्टेक इथे एक्झॅक्टली जर अमानची आपण पागली तर कदाचित मी म्हणेन की अक्रॉस द लाईन खेळण्याऐवजी बॉलचं अगदी मेरिटवरती खेळलं असतं तर ते बेटर लागलं असतं. न्यूमॅन इन ॲट नंबर 4. प्रकाश येतो क्रमांक 4 वरती. न्यू बॅटर प्रकाश आता क्रमांक 4 वरती येतात. चला थोडी घाई करा. यानंतर आजच्या रात्रीमधला शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. बट टीम जुनानदुर्गीचा अगेन्स्ट कोण खेळेल याचं उत्तर अजून देखील मिळालेलं नाहीये. नेक्स्ट बॉल ड्राईव्ह करत असताना एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल आणि एक सिंगलच असेल आणि धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढता साहिलजी जाऊन पोहोचला. ठीक 26 म्हणजे आता करायचं 9 आणि चेंडू शिल्लक येते 10. 10 मध्ये करायचं 9 धावा. लेट नाईट हा सामना आपण पाहतात आणि सध्या सगळी आता पाकली गेली तर राखील स्ट्रायकिंग एंडवरती येतील ज्यांचा वाटमध्ये 3 षटकार आपण पाकलेले आहेत साहिलजी. 10 मध्ये 9 करायचं आणि राहिलची आज फार इम्प्रेसिव्ह बॅटिंग राहिली आणि आता आपल्याला देखील असं वाटतं की सध्या सगळीला राखील जरी त्या स्ट्रायकिंग एंडवरती जास्त राहिलं तर कदाचित सामना लवकर देखील समाप्त होऊ शकतो. पण राहिलची विकेट जर काढली तर मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतोय. बॉल हवेमध्ये फिल्डर आहेत कॅच कंप्लीट आणि ही विकेट नाही आहे. ही मॅचमध्ये कमबॅक करण्याची आता संधी आहे कारण येते 9 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. आज समालोचक कक्षामध्ये तुम्ही आवाज ऐकला काका म्हात्रे सरांचा. त्याचप्रमाणे सुनीलजी शेळके सरांचा देखील आवाज अगदी आपण दुपारपासून ऐकला आणि तसेच आवर्जून भातवड गावामध्ये जर तुम्ही येतात तर संदेश पाटील भिवंडीकर यांना तुम्ही कधी विसरू शकत नाहीयेत कारण पहिलं प्राधान्य त्यांचं, पहिला मान त्यांचा या क्रीडांगणावरती. बघा भातवडमध्ये काय कॉमन असते त्याची माहिती देईन. कॉमेंटेटर एक फिक्स आहे, त्यानंतर डीजे वाले फिक्स आहेत, प्रिन्स मूवीज तर हे त्यांचं घरच आहे, मनीष पण फिक्स आहेत. आता 9 मध्ये करायचं आहेत 9. मनीष गुलबी भरपूर चांगली ऑपरेटिंग करतात बट मागील चेंडूवरती जी विकेट आली ती महत्वाची होती आणि त्यात नंतर इथे दिशा खराब मिस्टेक घडली. कारण बघा एका धावेचं महत्व जेव्हा जास्त वाढतं ना तेव्हा याच अतिरिक्त रन्सना टोचतात ॲज अ फिल्डिंग साईड आपल्याला आणि इथे ही रन टोचेल कारण आता पागले गेले तर 9 चेंडू करायच्यात आता 8 धावा. 9-8चं समीकरण सामना इथे बनवला कारण राहिलचे विकेट क्रुशियल होते. नेक्स्ट बॉल यावेळेस देखील अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला बट येतोय डॉट. आता 8 चेंडू शिल्लक, 8 करायचं आहे. चेसिंग कंपल्सरीचा ॲडव्हान्टेज टीम सागावकडे आहे कारण 8 पैकी 1 जरी वाचवली तरी सुद्धा इथे टीम सागाव जिंकू शकते. आणि खऱ्या अर्थानं पाहिलं ना तर एक व्यक्ती आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं तेव्हा अर्थ जेव्हा त्याला वाटतं की तो हरला. आता लेटकट करत असताना शॉर्ट थर्डला चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिट आणि बॅटर प्रकाश ला जावं लागेल वापस आणि आता 7 मध्ये करायचं 8 धावा. संदेशजी काय म्हणणार? मी एकच म्हणणार की 3 वाजलेले आहेत आणि आता ते झोपले होते ना ते उठलेले आहेत आणि आता त्यांनी लगेचच
मध्ये यूट्यूब खोललेलं आहे आणि प्रिन्स मूव्हीज त्यांनी टाईप केलेलं आहे आणि आता त्यांना रंगतदार सामना तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. मैच फसली है विशाल, मैच बन चुका है अब. येस एक्झॅक्टली. मॅच ऑन. 7 मध्ये आता करायच्यात 8 धावा. 7-8चे समीकरण. आता एक्झॅक्टली आम्हाला देखील झोप येत होती बट ती देखील आता उडाली कारण मॅच तितकी इंटरेस्टिंग आता सायलची झालेली आहे. सात मध्ये करायच्यात 8 धावा आणि लेट नाईट एक क्लोज इन्काउंटर आपल्याला पाहायला मिळणार आहे असं वाटतंय कारण 7 मध्ये 8 धाव्यांचं समीकरण इथे उरलं आहे. आणि ॲज अ क्रिकेटिंग फॅन ॲज अ कॉमेंटेटर मी हेच सांगेल की मॅच कोणीही जिंकू द्या बट मॅच शेवटच्या चरणापर्यंत रंगली पाहिजे. दोन्ही टीमचा संघर्ष या मॅचमध्ये झालं पाहिजे आणि ते होतं. आणि आणि बॅट्सी खडा आणखीन एक सफलता. सध्या सगळीला पराभवाच्या छातीवरती पाय ठेवून रोहित सांगतोय मॅच अभी बाकी आहे. मॅच ऑन. 6 मध्ये आता करायच्यात 8. मी तर इतकंच विचार केला होता की लवकरच मॅच समाप्त होईल मात्र त्यानंतरचा हा खेळ सागाव संघाचा पाहायला मिळाला. शॉर्टकटने जाण्याचा प्रयत्न जो झाला होता ना कुठेतरी आता रस्ते बंद झालेत कारण की कॉन्क्रीटचं काम सुरू झालं असंच म्हणूया आपण. नाही अतिशय चांगला उल्लेख खऱ्या अर्थाने केला कारण जागे जागेवरती आता रस्त्यांचं काम सुरू आहे. पण आता जे अडथळे आता निर्माण झाले टीम कामनला आता त्या अडथळ्यांमधनं टीमला विजयाच्या दिशेने कोण घेऊन जाईल. 6 मध्ये आता करायचं 8 धावा. पलटवार केला कमबॅक केला बट स्टील क्वेश्चन मार्क. जिंकेल कोण. जो चांगला खेळेल या षटकामध्ये तोच जिंकेल. समीकरण सोपं आहे मात्र क्रिकेट आहे. मागच्या 2 षटकापासून फलंदाजी करणाऱ्या संघाची झोप उडवली आहे सागाव संघाने. दाखवून दिलं आहे कल्याण डोंबिवलीचा क्रिकेट देखील महान क्रिकेट आहे आणि अतिशय दर्जेदार त्यांची क्वालिटी गोलंदाजी तुम्हाला इथे पाहायला मिळालेली आहे. जबरदस्त कामगिरी करताना आता बॅटिंग करणाऱ्या संघाला इथून एकच सांगेल मी फक्त मिडल करायचे आहेत चेंडू बॅटवर कारण की धावा बनवायचे 6 चेंडू आणि 8 धावांचं इक्वेशन आहे. मॅच फसली आहे मात्र क्षमता आहे फलंदाजामध्ये. मॅच येत्या 2 चेंडूवर देखील फिनिश होऊ शकतो आणि 2 चेंडूवर एखादा विकेट आला तर मॅच बनू शकतो. येस एक्झॅक्टली. 6 मध्ये 8 करायच्यात. पलटवार तर इथे नक्कीच झाला. लास्ट ओव्हरची जिम्मेदारी बॉलर सूरज दरम्यान इथे तयार झाला. 6-8चं समीकरण. ओव्हर द विकेट. पगलास बॉल मागे चालला फाईन लेगला फिल्डिंग चांगली राखली. इथे पहिल्या चेंडूवरती मिळेल एक सिंगल म्हणजे आता 5 चेंडू शिल्लक करायच्या 7 धावा. सामना एकंदरीत जर आपण विचार केला 10 मध्ये 9 करायचा होता. रिमेंबर करून देतोय पण तो सामना आता येऊन पोहोचला. 5 चेंडू 7 धावेंची आवश्यकता आणि हेच राहिलं क्रिकेटमध्ये. कोणताही टोटल कधीही तुम्हाला विजयाची शाश्वता देत नसतो. मॅचमध्ये तुम्ही कितीही पुढे राखले पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जोपर्यंत तुम्ही फिनिशिंग लाईन क्रॉस नाही करत ना तोपर्यंत तुम्ही मॅच जिंकत नाही. आणि त्या अनुषंगाने रिलॅक्स जे झाले ना टीम कामन ते आता टोचतंय. आता बॉल हवेमध्ये फिल्डर पोहोचलेत. फिल्डर डाऊन दी बॉल. कॅच इथे पकडली. मॅच मध्ये कमबॅक. 4 मध्ये आता करायच्यात 7 धावा. कॅच पकडले की मॅच पकडले. ज्या प्रकारे हा सेलिब्रेशन मैदानामध्ये सुरू झाला होता टीम सागाव संघाच्या माध्यमातून रिप्लेमध्ये दाखवला जात आहे. शेवटपर्यंत चेंडूवर लक्ष होतं त्या फिल्डरचं आणि अतिशय जबरदस्त ही झेल इथे पाहायला मिळाली. सूरजने इथे मॅच सोडली नाही आहे. सूरजने पुन्हा एकदा टीमला मॅचमध्ये आणलाय. जबरदस्त कामगिरी तुम्हाला पाहायला मिळते सागाव संघाच्या माध्यमातून. मी देखील डोंबिवलीवरून आलोय असं सांगत असताना सागाव संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. यस इथे फार मोठा पलटवार फार मोठा उलटफेर करण्याची आता तयारी इथे दाखवली जात आहे सागाव टीमच्या माध्यमातून. सात करायच्यात. न्यू मॅन इन बॅटर सिराज. 4 चेंडू शिल्लक करायच्या 7 धावा. 4 मध्ये 7 इथे बनवू शकतायत का
की इथे आपल्याला सागाव संघ मॅचमध्ये पुढे जाताना दिसेल का? 4-7चं समीकरण सामना इथे बनवला, काय पलटवार सागाव टीमने इथे केलं. नेक्स्ट बॉल 4-7, हाफ ट्रॅकर पुल, फिल्डर नाही आहेत आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल अँड पॉवरफुल षटकार आणि आता फक्त एका धावेची आवश्यकता. नक्कीच या षटकाराने आता पूर्णपणे जे डगाडोमध्ये शांतता बसले होते ते सर्व आता जागेवर उभे राहिलेले आहेत, कारण की षटकार आलाय आणि स्कोर जो आहे लेवल झालेला आहे. ते एका धावाची आवश्यकता असेल आता 3 चेंडूमध्ये. समीकरण सोपं आहे, कारण की बॅटरने आल्या आल्या एक मोठा फटका खेळला आणि षटकार वसूल केला. आता फक्त एका धावेची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षण लावायचं आहे आपण प्लीज. एका धावाची आवश्यकता आहे. भरपूर सागाव संघाचे जे प्रेक्षक होते यूट्यूबच्या माध्यमातून ते नक्कीच आशा करत होते की आमचा संघ जो आहे चांगला खेळतोय, चांगली गोलंदाजी होत आहे. मात्र कुठेतरी आता शेवटच्या मोमेंटला आपण पाहतोय 3 चेंडू आता सुरक्षित टाकावे लागतील, तेव्हाच सागाव संघ इथे जिंकू शकतो. आणि एक धाव फक्त बनवायची आहे. बॅटवर चेंडू घेणं आणि ढकलणं आणि एक धाव पूर्ण करणं. पाहूया बॅटर कोणत्या प्रकारे मॅच फिनिश करेल, याच्याकडे आमचं लक्ष असेल. सज्ज होत आहे सिराज. सिराज फसला गेलाय चेंडू हवेमध्ये. हा आणि आता नवीन बॅटर येईल मैदानाच्या आतमध्ये. मॅच बाकी है मेरे दोस्त. एका धावाची आवश्यकता असताना 3 चेंडूमध्ये हा स्ट्रोक घेणं महत्वाचा होता का विशाल? हा प्रश्न नक्कीच मी तुला विचारेल. येस एक्झॅक्टली, मला देखील तोच प्रश्न पडला की या परिस्थितीमध्ये फक्त तुम्ही अगदी बॉलला दिशा जरी दिली, डिफेन्सिव्हरित्या जरी खेळले तरी सुद्धा एक धाव इझिली बनेल. बट या मोठ्या फटक्याचा प्रयत्न करणं हे सध्या सगळीला थोडं टोचेल. कारण बघा समीकरण सोपं आहे, बट न्यू बॅटर जेव्हा खेळपट्टीवरती येतं अशाने जो माहोल आहे, ज्याप्रमाणे सर्व फिल्डर्स अगदी एकदम जवळ उभे आहेत, त्या कंडिशन्समध्ये कधी कधी एक धाव बनवणं देखील अवघड होतं. नाही, कॅप्टन भरपूर खुश असेल सागाव संघाचं. धावा झाल्या नाही, मात्र 35 धावा अगदी डिफेन्स करण्याच्या तयारीमध्ये आहेत. 2 चेंडू चांगले टाकायचे आहेत. मी अगोदर देखील सांगितलं होता टीम 94 कॉमन संघाला फक्त मिडल करायचे आहे, फक्त बॅटवर चेंडू घ्यायचे आहेत आणि कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये ढकलायचे आहेत, जिथे एक धाव त्यांना मिळू शकतो. मात्र क्रिकेट आहे, प्रत्येकाचे विचार. असं देखील म्हटलं की 1 चेंडूमध्ये 6 धावा भरपूर वेळा आपण बघितलेले आहेत बनताना, मात्र 1 मध्ये 1 कधी बनत नाही. आता 2 चेंडूमध्ये 1 धाव आवश्यकता आहे. गोलंदाजाचं कौतुक करेल मी, सूरज भोईर. हा पुन्हा एकदा स्ट्रोक हवेमध्ये खेळलाय, अजून एक धक्का. व्हॉट अ मॅच, ओ माय गॉड. ही काय चाललंय विशाल मैदानामध्ये? आठवण आली मला मानकुलीचा ऐतिहासिक मैदान, सुरई वर्सेस अंजूर. 16 धावा अगदी 4 षटकामध्ये डिफेन्स केल्या होत्या सुरई संघाने. काय सामना रंगलाय, लेट नाईट, अगदी प्रत्येकी व्यक्तीची झोप उडवणारा हा सामना. कारण आता सध्या सगळीला 1 चेंडू एका धावेची आवश्यकता. मला असं वाटतं की या संपूर्ण मॅचमध्ये टीम 94 कामानेच पुढे होती, पण आता असं वाटतं की या एका चेंडूवरती इथे उलटफेर होऊ शकतो की काय. चेसिंग कंपल्सरी, डॉट बॉल जर आला तर इथे हा सामना इथे जिंकेल सागाव टीम, बट कंपल्सरी एक धाव बनवायची आहे टीम 94 कॉमन टीमला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की बॉल जर डायरेक्टली विकेट किपर पर्यंत कॅरी झाला तर तो डॉट असेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. नक्कीच हा नियम आहे भिवंडीचा, कारण की चेंडू जेव्हा बॅटर डॉट होईल तेव्हा सरळ एस्ट्रिकच्या हातामध्ये जाईल. जर एस्ट्रिकने जर खालती टाकला चेंडू हातातून तर मग धाव तुम्ही घेऊ शकता. डॉट झाला तर धाव मिळणार नाहीये विशाल. आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना, जर तुम्हाला रन घ्यायचे तर एका वेळेवरती दोन्ही बॅटर्सला स्ट्राईक सोडणं ही गोष्ट देखील महत्त्वाची आहे. 1 बॉल 1 शेवटचा बॉल. आणि इथे पहा गलीमधनं हा चेंडू काढलाय आणि सामना देखील काढलाय. सामना इथे जिंकला 94 कॉमन टीमने. लास्ट बॉल थ्रिलर आपल्याला पाहायला मिळाला, पण आता इथे ही बाजी मारली कॉमन टीमने. मागच्या 3 चेंडूपासून मी हा स्ट्रोक बघत होतो कधी येईल.
आलेला आहे. सामना जिंकलाय ते कामन संघाने. खूप खूप अभिनंदन त्या संघाचं. हडलक टीम टपलक शेवटच्या चेंडूपर्यंत सागाव संघाचा जिद्दी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळाला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमचे एक्सपर्ट्स